सरांना एवढं सांगेन की काळाबरोबर आपण बदललं पाहिजे. आणि माझ्या आता ॲडव्हर्टाइजच्या दृष्टिकोनातून मी 12 प्रकारे ॲड करतोय सध्या. ओके, ओके. हां. पण डिजिटल मार्केटिंग एवढं पॉवरफुल मार्केटिंग आत्ताच्या युगात तरी दुसरं कुठलंही नाही. येस. यानुसार मी बरेच कोर्स पण केलेले आहेत. पण तुमचा बूट कॅम्प केला मागल्या वेळेला 1 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर मी स्ट्रॉंगली डिजिटल मार्केटिंगकडे थोडंसं त्या नजरेनं बघायला लागलो. नंतर आता तुमचा कोर्स मी जॉइन केलेला आहे. ओके. तर परवा फर्स्ट डेला मी पहिले तुमच्या ह्याच्यातनं ॲड मी रन केली. तर रोजच्या टार्गेटपेक्षा आम्ही म्हणजे रोजच्या सेलपेक्षा दुपटीने सेल ओके. दुपटीने सेल आमचा म्हणजे आता ॲड रन केल्यापासून लीड्स क्रिएट व्हायला लागलेत. ओके. हां, हां. हळूहळू आम्ही ते आता जनरेट पण करायला लागलोय. ओके. तुमचा बिझनेस काय आहे सर? तर माझा बिझनेस आहे फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग फर्निचर मॅन्युफॅक्चर करत आहे आणि आणि प्लायवूड डोअर्स ट्रेडिंग पण आहे. ओके. आतापर्यंत किती खर्च केले मार्केटिंगला तुम्ही? आता डिजिटल मार्केटिंगला फक्त तुमचे ₹101 प्रमाणे 5 दिवसासाठी ₹505 खर्च केलेले आहेत. आणि त्याच्यातनं किती बिझनेस झाला तुमचा? त्याच्यातनं आता ऍक्च्युली रेव्हेन्यू जनरेट व्हायचा आहे अजून. पण ओके. ज्या ऍड क्रिएट झालेल्या ते जनरेट झालेले आहेत. ओके. त्यातनं लीड किती आल्या तुम्हाला? आता जस्ट 5वा दिवस आहे माझा. तर ओके. त्यातनं साधारणतः ₹13.5 लाख रुपयाचा ₹13.5 लाख रुपयाच्या ऑर्डर्स माझ्या जनरेट झालेले आहेत. ओके. म्हणजे ₹500 हा मध्ये ₹13,00,000. हा ₹13.5 लाख रुपयाच्या ऑर्डर्स जनरेट झालेले आहेत. अजून ओके, माझ्या ऑर्डर्स प्लेस व्हायचे आहेत. ओके, कारण ओके. झालेलं मी एरिया थोडासा लॉंग डिस्टन्सचा घेतलेला आहे. ऑर्डर्स अजून अजून माझ्याकडं पेंडिंग आहेत. म्हणजे त्यांना अजून पाठवायचे आहेत ऑर्डर्स. आणि फ्लाईट वजा करून. कन्फर्म आहेत सर्व कस्टमर तुमचे हे? हे ₹13.5 लाख रुपयाचे कन्फर्म आहेत. ओके. हे कन्फर्म कस्टमर आहेत आणि टोटल मला 46 लीड्स आल्या होत्या. तुम्ही हां. खुश आहात त्याच्यामध्ये? हो सर, खुश आहे.